लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जान्हवीला आजीची साथ मिळालेली असते. आजी कोमातून बाहेर आलेली आहे आणि तिने आता जान्हवीला मदत केलेली आहे. परंतु घरातल्या कोणालाही हे माहीत नाही की आजीला बोलता येत आहे आणि चालतासुद्धा येत आहे. आजी आणि जान्हवी मिळून आता जयंतला चांगलाच धडा शिकवत आहेत. त्यासाठी जान्हवीने आता एक खूप खतरनाक योजना आखलेली असते, ज्यामध्ये जान्हवी म्हणते की आजी, मी जयंतला आता इतकं कन्फ्यूज करून टाकणार आहे की त्याचा स्वतःवरचा विश्वासच संपला पाहिजे. तो माझ्यावर नुसता संशय घ्यायचा आणि मला त्रास द्यायचा. आता मी त्याला प्रेमाने इतकं वेडा बनवून टाकणार आहे की त्याला स्वतःचाच कॉन्फिडन्स लूज करावा लागणार आहे आणि जयंतला मी आता सळो की पळो करून सोडणार आहे. आजी म्हणते की जान्हवी बाळा, यामध्ये माझी तुला भक्कम साथ असणार आहे. इकडे आता गाडे पाटलांनी निलांबरीचं विचित्र वागणं पाहून पार्टी ऑफिसचा उमेदवारीचा चेहरा बदलायचा निर्णय घेतलेला आहे आणि गाडे पाटलांनी आता भावनाचं नाव जाहीर केलेलं असतं. त्यांना भावना हीच योग्य व्यक्ती वाटत असते आणि आता आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. भावना आता राजकारणामध्ये प्रवेश करणार आहे आणि खूप धडाडीने ती ही उमेदवारीसुद्धा आणि ही निवडणूक जिंकणार आहे. ज्यामध्ये आता निलांबरी अजून कुठली कारस्थानं करते आहे हे पाहणंसुद्धा रंजक ठरेल.